काही दिवसांअगोदर एका मराठी न्यूज चॅनलने आमच्या बस रिलेटेड एक बातमी दाखवली होती की हायवेवर बस थांबून 3 जणांनी केला बस लुटण्याचा प्रयत्न. पण खरी गोष्ट वेगळी आहे जी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या दिवशी संगीतमची बस हायवेने जात होती. 3 लोक एकाच बाईकवर दारूच्या नशेत होते. त्यांच्या साईडने बस गेली. साईडने बस गेल्याने त्यांना या गोष्टीचा राग आला की बसने आम्हाला ओव्हरटेक कसं केलं. त्यांनी जोरात गाडी घेतली आणि बसच्या पुढे उभं केली. कंडक्टरला वाटलं की कुठला पॅसेंजर सुटला असेल किंवा काही दुसरा प्रॉब्लेम झाला असेल. यासाठी त्याने बसचा डोअर ओपन केला. डोअर ओपन करताच 3 जणांनी कंडक्टरला मारायला सुरू केलं. कंडक्टर सोबत त्याने ड्रायव्हरलाही मारलं. त्यातल्याच एका जणाने ड्रायव्हरकडून बसची चाबी जबरदस्तीने हिसकावून स्वतःकडे ठेवून घेतली. आता मी तुम्हाला या घटनेची दुसरी बाजू सांगणार आहे. त्या लोकांनी आमची बस एकदा नाही तर 3 वेळा थांबवली. तो व्यक्ती इतका नशेमध्ये होता की त्याने ड्रायव्हरला मारहाण केली, जोरात ओढू लागला. त्याचा मित्र त्याला मागे ओढत असताना सुद्धा तो मागे येत नव्हता. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की तो कुठल्या नशेमध्ये असेल. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की त्याने ड्रायव्हर कंडक्टर शिवाय कोणालाही हात लावलेला नाही. तो पॅसेंजर डोअर जवळही गेलेला नाहीये. थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्या तिघांनी पोलिसांशीही वाद घातला. पोलिसांनी त्यांना बघितलं की हे नशेत आहे आणि आरडाओरड करताय. पोलिसांनी परिस्थिती लवकरात लवकर सांभाळली. त्या तिघांनी पोलिसांना घाबरून ड्रायव्हरची माफी मागितली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि ड्रायव्हरला बसची चाबी परत केली आणि बस इथून सेफली निघाली. यामध्येच एक पॅसेंजर होता जो की रिपोर्टरही होता. त्याने ड्रायव्हरकडून डॅशकॅमची फुटेज जबरदस्तीने घेतली. जी डॅशकॅमची फुटेज आमच्या टीमने ड्रायव्हरला पाठवली होती पोलिसांच्या मदतीसाठी. त्या पत्रकाराने घटनेची पूर्ण माहिती न घेता पोलिसांची विचारपूस न करता स्वतःच्या मनाने न्यूज पब्लिश केली. आम्ही पत्रकारांची आणि न्यूज चॅनल्सची रिस्पेक्ट करतो, पण काही लोक टीआरपी साठी अर्धवट माहिती मिळताच त्याची एक इंटरेस्टिंग हेडलाईन बनवून देतात आणि लोकांपर्यंत पोहोचवतात. हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा एकच उद्देश होता की आम्हाला तुम्हापर्यंत पूर्ण सत्य पोहोचवायचं होतं आणि आपले हायवे प्रवाशाकरिता खूप सुरक्षित आहेत. धन्यवाद.